जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. ज्ञानदेवांना तर हरिनामाची गोडी लागली आहे आणि ती जोड त्यांना मिळाली. ज्ञानोबा आपला अनुभव काही वेळेला असा सांगतात की पहा हो, मी सुद्धा हेच करतो. मला त्या भगवंताची गोडी लागली, त्या हरिनामाची गोडी लागली. मी त्याच्याशी जुळून गेलो, त्याची माझी जोडी झाली. मग तुम्हाला नाही का असे होता येणार? हे काय कठीण आहे का? तुम्ही भगवंताचे सोप्यातले सोपे नाम घ्या ना, जे आवडेल ते घ्या. ती सगळी नावे त्याचीच आहे, त्यात असा भेद पाहू नका. हे रामाचे नाव म्हणजे विष्णूचे नाव, शंकर म्हणजे शिव तेव्हा शिव वैष्णव असा भेद पाहू नका. ती सगळी त्या आत्म्याचीच नावे आहेत, ती त्या ब्रह्माचीच नावे आहेत. म्हणून कोणत्याही नामाने जप करा. ज्ञानदेवांना हरिनामाची गोडी लागली होती. आता जेथे सत्पुरुषाने ज्या महात्म्याने आपल्याला इतके ऐकवले, ज्ञानेश्वरी ऐकवली, चांगदेव 65 ऐकवली, अमृतानुभव ऐकवला, आता हरिपाठ ऐकवत आहेत. म्हणजे या ठिकाणी बसलेले जे साधक आहेत त्यांना ज्ञानदेवांचे सगळे वाङ्मय जवळजवळ ऐकायला मिळालेले आहेत. आणि किती भाग्यवान आहोत आपण. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मला हरिनामाची गोडी लागली आहे. रामकृष्ण आवडी सर्व काळ. आणि त्या रामकृष्णाचे कीर्तन, भजन, स्मरण सर्व काळ करतो. सर्व काळ म्हणजे रात्रंदिवस. तुम्ही म्हणाल मी झोपेत तर काही करू शकत नाही. ठीक आहे, सध्या तुम्ही झोपेत करू शकत नाही, निदान जागेपणी तरी करा. तुम्हाला तो भगवान अशा काही स्थितीमध्ये आणेल की तुम्ही रात्री सुद्धा भजन कराल. आणि म्हणून ही अजपाजपाची साधना आहे. हा अजपाजप आपल्याला आपल्या साधनेमध्ये प्राप्त होतो. मग हा अजपाजप श्वासावर चालतो. मग तुम्ही तोंडाने जप करू नका, बोलू नका, काही करू नका. असे हरिजप करणारे किंवा असे भगवंताचा अजपाजप करणारे आपल्या देशात पुष्कळ संत होऊन गेलेत. तेव्हा आपल्या श्वासाबरोबर चालणारा जो जप आहे, श्वासोच्छवासाबरोबर जो जप चालतो तो अजपाजप आहे. त्याला जप करावा लागत नाही, तो आपोआपच होतो. मग झोपेमध्ये श्वास चालतो की नाही आपला, मग तेव्हाही जप करावा लागत नाही. मग झोपेमध्ये जे भगवंताचे विस्मरण आम्हाला होते, झोपेमध्ये भगवंताचा जप आम्ही करू शकत नाही, त्यावेळेला हा अजपाजप, श्वासाबरोबर चालणारा जप तो चालतो. असे रात्रंदिवस चालणारे जपाचे साधन ज्याला मिळाले त्याच्यावर भगवान किती प्रसन्न होतील हो. किती पुण्य जोडाल तुम्ही. आपण दररोज किती श्वास घेतो, रात्री किती श्वास गमवतो आम्ही. ते फुकट जातात, ते व्यर्थ जातात. मग त्यावेळी जर जप झाला असता तर तो उपयोगाला आला नसता का? पुण्य वाढले असते, जास्त पवित्र झालो असतो आम्ही. म्हणून जो मनुष्य दिवसा भगवंताशी जुळला जातो, दिवसा भगवंताच्या नामाशी सर्व काळ जुळून राहतो, तो रात्री सुद्धा तसाच राहू शकेल, असे ज्ञानोबा म्हणतात. आणि मग सर्व काळामध्ये तो रामकृष्णाच्या आवडीचा बनतो. मी जे तुम्हाला वारंवार सांगतो आहे की जप करा, जप करा. तुम्ही म्हणाल, अहो ज्ञानोबा, कुठल्या आधारावर, कुठल्या प्रमाणावर तुम्ही आम्हाला सांगता की जप करा? तर ज्ञानोबा आता पुढील अभंगामध्ये आपल्याला हे प्रमाण देत आहेत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.